महाराष्ट्रातही कोल्ड सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावरती बंदी. मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या सूचना. राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जारी. खोकल्याच्या औषधामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील 18 चिमुकल्यांचा मृत्यू. औषधात विषारी केमिकल मिसळल्याचा आरोप. केंद्र सरकारकडून सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांसोबत चर्चा. शेतकऱ्यांकडून नाही तर कारखान्याच्या नफ्यातून पैसे घेतोय. काटा मारून पैसे कमवणारे कारखाने मी शोधून काढलेत, त्यांना आता दाखवतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीनं वसुली करणं हे अत्यंत चुकीचं. मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा. ऊसाच्या प्रतिटन 5 रुपये किमतीच्या निर्णयानंतर शरद पवार यांची मागणी. महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही. सरकारने नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव पाठवावा. लगेच मदत करू, अमित शहा यांची ग्वाही. मुंबई पालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर. महानगरपालिकेच्या निवडणुकीला वेग. आरक्षण सोडतीकडे सर्वांचं लक्ष. विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून आदेश जारी. अतिवृष्टीमुळे उपाययोजना करण्यास स्थानिक जिल्हा प्रशासन व्यस्त. मातीची आवार भिंत खचली. गांधी विद्यालय परिसराला तलावाचं स्वरूप, तर रस्त्यावरती 1.5 ते 2 फूट पाणी. नागरिकांचा या पाण्यातून प्रवास. 9 ऑक्टोबरपासून वीज कर्मचारी 72 तासांसाठी राज्यव्यापी संपावर. तर महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांमधील विविध कामांच्या खासगीकरणाविरोधात संपाचा इशारा.